नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आज एक मोठं मैदान चालू आहे आणि हे मैदान जे आहे ते मैदान युवा हिंद केसरी असं मैदान आहे. युवा हिंद केसरीचं मैदान आहे. महाराष्ट्रातील तमाम टॉपचे नंदी त्या ठिकाणी पाळण्यासाठी आलेले आहेत, परंतु नेटवर्क इश्यू चाललेला आहे. त्या इश्यूमध्ये कुणालाच काय समजेना, कशी गाडी कुठली पळते काहीच समजेना झालं आहे. घोळ कसा चालू आहे काय नाही, आपण अधूनमधून लाईव्ह करतोय ते काय समजतोय, लोकांना थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. चला मग सुरुवात करूया आजच्या मैदानाला. जो बकासूर आलेला आहे का नाही, नक्की बकासूर कुठं पाळणार आहे, पायरा कोण आहे, काय कुणालाच काय कळणार, ह्या खानाला सुद्धा काय कळलं नाही. रात्रीच पायरा फिक्स झाला होता आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका जो आहे तो बकासूर कुठल्या गटात आहे नक्की. बकासूर आता सगळे म्हणतात की बकासूर 6 नंबर गटात आहे, बकासूर 13 नंबर गटात आहे, बकासूर 21 नंबर गटामध्ये नक्की आहे कुठल्या गटामध्ये. मित्रांनो सांगतो तुम्हाला, काही काळजी करू नका मित्रांनो. बकासूरची चिठ्ठी जी आहे ती खूप जास्त निघालेल्या आहेत का नाहीत हे मला काय माहीत नाही, परंतु मी तिथून अपडेट घेतलेली आहे की नक्की बकासूर कुठल्या गटात पळणार आहे हे याच्याविषयी थोडीशी चर्चा करतो. तत्पूर्वी पहिला कोण आहे बकासूरचा. तुम्ही बघितलं शनी शिंगणापूरकरांचा चित्र असं सांगितलं जातं आहे. कोण म्हणते दादा सारखा सर्जा आहे. या दोघांच्या मधीलच खेळ चाललेला आहे. नक्की चल बिचल काय कोणाचं कळलं. आता दुर्गा आणि गाणंदकरांचा बाब्या जो घरचा साज आहे तो आत्ता तुम्हाला माहिती आहे गट क्रमांक 6मधून ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा हा राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचं काळीज असा हा मथुर 1001 आपल्याला पळताना दिसला. गट क्रमांक 5मध्ये त्याचा पैरा होता लखनसोबत, नाशिकचा लखन आणि मथुरने आज सुट्टाच निकाल घेतला आणि त्यानं सांगितलं आहे मथुरने त्याला जर कमी लेखलं तर तो काय करतो आणि त्याच्यासोबत जर त्याचा जर मूड असेल, त्याच्यासोबत जर टॉपचा पैरा असेल तर तो काय करतो. आणि चांगल्या पद्धतीनं आज मथुरची गाडी जी आहे ते कुणाल ड्रायव्हर यांनी केलेली आहे. नाशिक रिंगी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता तिथं वेगाचा शेवट सारजाचा मित्रांनो पराभव झालेला आहे. गट क्रमांक 12मध्ये वेगाचा शेवट सारजा आणि विराट या गाडीचा पराभव झाला. नक्की पराभव झाला कसा मित्रांनो, पराभव झाला कसा हे सांगतो तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस गाडी 11वा गट सुटल्यानंतर गाडी उभी राहणार होती, गाडी सुटून गेली सर्जाची. त्याच्यामुळे तुम्हाला मैदानात थोडीसा अर्धा तास विलंब लागला गट क्रमांक 12ला. परत एकदा सर्जा आला, परतनं पळाला. थोडंसं सर्जाचा दुसरा नंबर आला त्या गटामध्ये. सर्जानं बुडून काय वाढणार. सर्जा दमला होता, सलग दुसरा फेरा पळत होता. गाडी सुटून गेली होती सर्जाची. गाडीवरती ड्रायव्हर ते ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर. तत्पूर्वी हे झालं. बकासूर नक्की कुठल्या गटात आहे. बकासूर 36 गटामध्ये मला वाटतं ते पळताना दिसेल. 36 गटामध्ये सुद्धा चिठ्ठी आहे मित्रांनो. 36 गटामध्ये पळताना आपल्याला बकासूर हा नंदी दिसेल, कारण की आता 11 ते 25 हा लॉट जो आहे तो खाली गेलेला आहे. आता 11 ते 25च्या लॉटमध्ये आता 26 ते 40चा लॉट आहे खाली झालेलं. त्यावेळेस तुम्हाला बकासूर खाली जाताना दिसेल आणि तो बकासूर दिसेल तो गट क्रमांक 36मध्ये. कदाचित कुणाचे सुद्धा नावं पळू शकतो तो आधीमध्ये, पण तो 36मध्ये चिठ्ठी आहे एक बकासूरची अशी सांगण्यात येते. बघूया बकासूरचा पैरा नक्की आता कोण आहे काय समजेना मित्रांनो. तुम्हाला माहितीच आहे, मी सकाळीच एका चॅनलवर माझं दुसरं सांगितलं की त्याचा पैरा जो आहे तो शनी शिंगणापूरकरांचा चित्र आहे. सोन्या ड्रायव्हर निमुतकर हे गाडीवरती बसते, पण तू तसं काय दिसलं नाही. चित्र्याखाली पळायला गेला आहे म्हणतात लोक. तिथं पळाले का नक्की चित्र्या कोणाबरोबर पळाला हे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की सगळ्यांना एक उत्सुकता आहे की नक्की बकासूर कुठं पळतोय, काय पळतोय, मैदान कुठं आहे. पित्री लेवलला चालू आहे सगळ्यांना माहीत आहे. 36व्या गटामध्ये सांगितलं जातं आहे मित्रांनो, चेंजसुद्धा होऊ शकतो. पण आता बघूया गट क्रमांक 36मध्ये बकासूरची चिठ्ठी आहे. त्या 36व्या गटामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते. पैरा सांगितला जातो सर्जा दादा असा हा पैरा हे सांगितलं जाते, किंवा निमगावचा सावकारसुद्धा म्हटलं जाते आणि चित्र्यासुद्धा म्हटलं जाते. तिघातला आता चित्र्या मला वाटतं 21व्या गटामध्ये पळणार आहे, पळाला असेल कदाचित. आता सर्जा दादा किंवा निमगावकरांचा सावकार या दोघांच्या मधीलच पैरे बकासूरसोबत असू शकतील मित्रांनो. खूप लोकांना एक उत्सुकता आहे की बकासूर नक्की कुठे पळतोय, बकासूर कुठल्या गटात आहे मित्रांनो. 36वा गट आता बघा. त्याच्यातमध्ये जर आधी पळाला 25व्या नंबरच्या तिथं मला नाही वाटत की खाली गेला आहे म्हणून बकासूर पळायला. तरीही कोणी अपडेट कोणाकडे असेल त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि खरंच मित्रांनो 36व्या गटामध्ये बकासूर आपल्याला पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं बकासूर आज कामगिरी करतोय. आता जर बघूया मैदानामध्ये आला आहे का नाही, नक्की आला आहे मित्रांनो. कुणालाच बकासूरचं अपडेट कुणालाच मिळालं नाही आहे. सगळेजण शोधत असतील बकासूर कुठं आहे. बकासूर सापडत नाही आहे. बकासूर गुपचूपपणे कुठेतरी ठेवला आहे, जेणेकरून बकासूरला आराम मिळावा. बकासूरच्या समोर बकासूरच्या बाजूला प्रेक्षक खूप असतात, त्याच्यामुळे आराम मिळत नाही बकासूरला. 36व्या गटामध्ये बकासूर दिसेल. पैरा
नवीन